पुढची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणासंदर्भातली आता सुनावणी सुरू झाली आहे। तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत। कोणतं आरक्षण कायम करायचं ते सरकारने सांगितलं का, असा सुद्धा सवाल आता विचारला जातोय। विशेष मागास संदर्भातली सुनावणी न्यायालयाचा सवाल आता या ठिकाणी विचारला जातोय। सध्या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडते। काही सरकारने सवाल सुद्धा विचारलेले आहेत। तुमच्याकडे 2 आरक्षण आहेत, त्यातलं तुम्हाला कुठलं आरक्षण हवंय हे तुम्ही सरकारला विचारलत का, असा सुद्धा सवाल जो आहे तो न्यायालयाने विचारलेला आहे। कोणतं आरक्षण कायम करायचंय ते तुम्ही सरकारला विचारलत का, सांगितलत का, असं सुद्धा कोर्टाकडून सांगण्यात येत आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, नेमकी आता सुनावणी कुठपर्यंत चालली आणि नेमकं काय काय या सुनावणीतून आता पुढे समोर येत आहे? सिद्धेश, आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणावरून जे आहे ते अनेक याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यापैकी एक याचिका जी अशी आहे की जे SC-BCचं रिझर्वेशन असतं, म्हणजे सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन जे आहे त्याची तरतूद राज्य सरकारने केली होती आणि त्याच विरोधात जे आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी आहे। याच्यामध्ये प्रदीप संचेती नावाचे वकील जे आहेत ते या आरक्षणाच्या विरोधात त्यांची बाजू मांडत आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी खास करून मराठा मागास नाहीत असा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे, ज्याच्यावरती मुंबई हायकोर्टाने अशी विचारणा केलेली आहे की मागासलेपण किंवा पक्की घरं यांची नेमकी तुमची व्याख्या काय आहे। याच्यावरती कोर्टाने प्रदीप संचेती यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की